हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? बरे आहात ना? आम्ही निसर्गाच्या खूप जवळ आहोत हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि आज आपण असाच एक मस्तपैकी निसर्गाशी कनेक्टेड असलेला पदार्थ बघणार आहोत. आणि सध्या सीझन चालू आहे फणसांचा. म्हणजे अजून जून व्हायला खूप वेळ आहे पिकायला, एप्रिल मे. बट त्याआधी ज्या फणसाच्या कवल्या असतात म्हणजे छोटी फळं, बेबी जॅकफ्रूट. सो त्याच्यापासून आम्ही आज मस्तपैकी एक रेसिपी बनवणार आहोत. तर तुमच्या भागात याला काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आज आम्ही करणार आहोत पकोडे, फणसाचे पकोडे. पण त्याआधी याला थोडंसं आपल्याला वाफवून घ्यावं लागेल, कारण हे पचायला जड असतं आणि शिजायला सुद्धा. सो आधी हे कट करून घेऊया. इथे मी हाताला थोडंसं तेल लावून घेते, कारण चीक असेल तर तो हाताला चिकटतो. थोडंसं चाकूलाही लावते. मी सौक्षाला म्हटलं मला फणस कापायला एक कागद घेऊन ये. तर माझ्या पिल्ल्यानं तिच्या अभ्यासाचा मला कागद आणून दिलाय छानपैकी. तिने खूप छान मस्त अभ्यास केलाय. तिची आवडती अक्षर आहे, होय होय, तिची आवडती अक्षर आहेत एस, सी आणि डी. त्यानंतर ती कधी कधी मध्ये मध्ये आर सुद्धा काढते. पाऊल काढलाय तो. होय होय, पाऊल काढलाय. पाऊल आमच्या इकडे पायाला पाऊल असं म्हणतात ग्रामीण भाषेत. आणि ती अगदी छानपैकी ऑब्झर्व करते आमची भाषा. तर बघू शकता याला चीक पण पीस करूया. तर मी इथं पाणी तापत ठेवलं होतं आणि फणसाची कोली आधीच धुवून घेतली आहे. तर या पाण्यात मी घालते थोडंसं मीठ आणि यात आपण हे पीस आहेत ते उकडून घेऊया. गोष्ट सांगू? सांग. हत्ती हम्म ती आणि ती प्रेमळवाला होता. प्रेमळ हत्ती. हा, तो सगळ्यांना मदत करत होता. एकदा तिने तशीच मदत केली. मुंग्या आणि मधमाशी अशा तरलेल्या होत्या नदीत. बर. नदीतले त्या थोडे आत घातले आणि त्याच्या मुंग्या असा तरल्या अशा करत करत मग त्यांनी त्याला वाचवलं त्या मुंग्यांना. बर. तर कोणत्याही प्रकारचा पकोडा किंवा भजी म्हटलं तर सगळ्यात आधी आठवण येते ती कांद्याची. पण आज आपण असलं काही घालणार नाही आहोत, कांदा वगैरे. तर फोडं काढून घेऊया आपण बाहेर. हे थंड करत करत आतला जो मूळ आहे तो काढून घ्यायचा आहे. आतला हा जो रबरासारखा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि हा कोवळा फणस आहे, त्यामुळे हा भाग सुद्धा कट करूनच काढणार आहोत आपण आज. इतर वेळेस मी काटे हे हाताने काढून घेते सोलून अशा प्रकारे, अशा प्रकारे. पण आता हा कोवळा फणस आहे तर आपण थेट काढून घेऊया. सगळं व्यवस्थित साफ करून घेतल्यानंतर मी असे छोटे छोटे पीसेस करते त्याचे. तुम्हाला हवं असल्यास फ्रेंच फ्राईज सारखं असे पातळ आणि लांब पीस करून फ्रेंच फ्राईज सारखं सुद्धा तळू शकता. पण सध्या आम्हाला पकोडेच करायचे आहेत, सो मी असं करते. तर इथे सगळे पीसेस मी असे छोटे छोटे कट करून घेतलेत. आणि इथे आहे माझ्याकडे एक छोटी वाटी बेसनचं पीठ जे घरी दळलंय आम्ही. आणि इथे आहे थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना. आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, मिक्सर लावलेले नाही आहेत. तर आपण हे सगळे यात ऍड करूया. थोडंसं लाल तिखट, मीठ, जिरं. मी कोथिंबीरीसोबत पुदिना घालते. पुदिना अवेलेबल नसल्यास ओवा वापरू शकता. थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सी आपण सेट करून घेऊ त्याची.
तर ह्या पकोड्याचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे आता आपण कांदे वापरत नाही आहोत अजिबात, आणि आता आपण छोटे छोटे तळून घेऊ पकोडे. तर इकडे बेसब्री से इंतजार हो रहा है. हिंदी का बोलते हो? हिंदी का बोलते? तर मस्त खमंग असा सुगंध येतोय. असं उपशा माझी खायची वाट बघते. हो, तिला थंड होऊ दे का, घेऊ नको लगेच. समजून राहिलेलं की. तर हिच्यासाठी मी हे कमी तिखटाचे 5-6 काढलेत बाजूला, आणि आमच्यासाठी मी थोडंसं तिखट वाढवते. वारव तुमच्यासाठी तिखट. तर आपण याचे छोटे छोटे पकोडे तळून घेऊया. तुला कसं झालंय, झाले मस्त झाले. आवडलं? तर निम्मे पकोडे हे तळता तळता संपलेले आहेत, आणि मला आता सर्व करायला एवढेच आहेत शिल्लक. तर कमाल कमाल म्हणजे कमाल झालंय हे. आणि बेसन, लसूण, कोथिंबीर, पुदिना या सगळ्यांमध्ये मिक्स होऊन सुद्धा स्वतःचा स्वाद जो आहे, स्वतःची टेस्ट जी आहे ती फणसाने अजिबात सोडलेली नाहीये, ती अबाधित आहे. आणि सो नक्की ट्राय करा. हे सीझन चालू आहे आणि शहरांमध्ये आता बऱ्याचदा मिळतात कोवळे फणस. सो प्लीज नक्की हे ट्राय करा, आणि ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा. अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. हेल्दी खा, हेल्दी राहा, आणि निसर्गाशी कनेक्टेड राहा.